छत्रपती संभाजीनगर शहरात आपण आता उपस्थित आहोत आणि विधानसभेची रणधुमाळी जोरदार इथे सुरू आहे। माझ्या सोबत एक उमेदवार आहे जो स्वतःच्या गाडीवर एक टू व्हीलरवर स्वतःचा प्रचार करतोय आणि या उमेदवाराशी आपण आता बोलणार आहोत कारण की हा हिंदू उमेदवार एक टीका लावून स्वतःच्या गाडीवरून फिरतोय। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, आपलं काय नाव? मी जयवंत बंडू केशवराव ओक, 107 संभाजीनगर मध्य विधानसभा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे। मी गेली 39 वर्ष ही प्रचार यात्रा म्हणजे मोरेश्वर सावेपासून सुरुवात केलेली, तर ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये मग लोकसभा असेल, विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, सर्व नगरसेवकांसाठी असा मी प्रचार त्यांच्यासाठी केला, म्हणजे पक्षासाठी, माझ्या पक्षासाठी मी प्रचार केला। पण असं ऐकण्यात येते की तुम्ही तर आधीपासूनच शिवसेनेचं अगदी म्हणजे सुरुवातीपासूनच काम करताय, मग आज अपक्ष तुम्ही का लढवताय? मी पक्षाला न्याय मागितला। माझं काय चुकलं? मला न्याय पाहिजे। माझं काय चुकलं म्हणून मी आता मतदार राजांच्या दरबारात चाललो, जनतेच्या दरबारात, या मतदार राजाच्या दरबारात जाऊन त्यांना न्याय मागतोय की पक्षाने तर मला न्याय दिला नाही, म्हणून या जनता जनार्दनाच्या, मतदार राजाच्या, युवा युवतींच्या आणि सर्व मतदार राजांच्या दारात जाऊन मत मागतोय, आशीर्वाद मागतोय की बाबा मला तरी तुम्ही न्याय द्या, ही अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवतोय। तुम्ही उद्धव ठाकरेंना या संदर्भात भेटले होते का किंवा तुम्ही इथून निवडून तिकिटाची मागणी केली होती? मी उद्धवजी साहेबांना, माझ्या पक्षाच्याकडनं 3 लोकांची नावं होती, त्यामध्ये मी रेसमध्ये होतो पण स्थानिक नेत्यांनी माझं हे राजकारण, आणि कसं असतं माझ्याकडे पैसा नाही आहे, मी त्यांना बोललो तुम्हाला पैसे द्यावे लागतील आणि मला तिकीट द्यावं लागेल, स्पष्ट भूमिका ठेवली होती। आणि म्हणून यामुळे पैसा नसल्यामुळे आणि माझं नाव जयवंत बंडू केशवराव ओक हे असल्यामुळे असं घडलं का काय, म्हणून आता मी जनतेच्या दरबारात न्याय मागण्यासाठी चाललोय। जसं की तुम्ही आत्ताच ऐकलं, हे उमेदवार स्वतःच सांगतात की माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मला तिकीट नाकारले गेले आणि उभाटा गटात जर पैसे नसल्यामुळे एखाद्या हिंदू उमेदवाराला जो वर्षानुवर्षापासून शिवसेनेचंच काम करतो, अगदी बाळासाहेबांपासून यांनी इथे काम केलेलं आहे, तरी यांना तिकीट नाकारण्यात आलंय आणि त्यांच्यावर आज एक स्कूटी घेऊन एकटं फिरण्याची ही वेळ आलेली आहे। त्यामुळे जनताच आता न्याय दरबारात यांचा निर्णय करेल।